ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आता पितृपक्ष म्हणजे पितृपंधरवडा सुरू होत आहे. तर शरीर सोडल्यानंतर जी आत्मा पितृलोकात निवास करते, वर्षातून एकदा या पितृपक्षात यमराज या जीवांना मुक्त करतात. त्यामुळे ते स्वजनांच्या घरी जाऊन श्राद्ध आणि तर्पण ग्रहण करू शकतात. या दिवसांमध्ये पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, अन्नदान, गोदान, पिंडदान हे सर्व केल्यामुळे पितर आनंदी होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपली रक्षा करतात. हे श्राद्ध आपण महालय अमावस्यापर्यंत करू शकतो. या दिवसांमध्ये केलेले श्राद्ध हे पितरांपर्यंत पोहोचते. हे श्राद्ध आपण जेव्हा करतो, जेव्हा नैवेद्य काढला जातो पितरांसाठी, त्यामध्ये थोडे काळे तीळ आणि पाणी देखील ठेवावे. त्यामुळे ते त्यांना मिळण्यासाठी आणखीन मदत होते. अशा प्रकारे आपण त्यांना तर्पण देखील देऊ शकतो. तर हे तर्पण कसे करायचे? तर पाणी, आसन, काळे तीळ, ताम्हण घेऊन बसायचे. दक्षिणमुखी होऊन बसायचे आणि हातामध्ये पाणी घ्यायचे. त्यामध्ये थोडे काळे तीळ घालायचे आणि हा मंत्र म्हणायचा, ओम सर्वेभ्यो पितृभ्यो नमः. हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आणि ते पाणी ताम्हणात सोडायचे. असे 3 वेळा आपण म्हणायचे. 3 वेळा आपण करायचे आहे. त्यानंतर हे पाणी तुम्ही वडाच्या झाडामध्ये किंवा पिंपळाच्या झाडामध्ये घालू शकता. आणि हे केल्यानंतर देवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या पितरांना सद्गती मिळो. अशा प्रकारे तुम्ही तर्पण करू शकता. त्यानंतर संध्याकाळी पितरांसाठी आपल्याला दिवा लावायचा आहे. तर माठाजवळ दक्षिणमुखी होऊन आपल्याला दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये मोहरीचे तेल, काळे तीळ हे देखील घालायचे आहेत आणि पितरांसाठी प्रार्थना करायची आहे. यामुळे पितरांसाठी मोक्षाचा मार्ग सापडतो आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन सद्गतीला प्राप्त होतात. यामुळे जर कोणाला पितृदोष असेल तर तो देखील समाप्त होतो. अशा प्रकारे पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी ग्रहण देखील आहे. तर हे आंशिक चंद्रग्रहण सकाळी 6:12 पासून 10:17 असणार आहे. हे भारतात दिसणार नाही. हे आंशिक चंद्रग्रहण असल्यामुळे भारतातील लोकांना पाळण्याची गरज नाही. तरी देखील तुम्ही ग्रहण काळातील साधना करू शकता. अशा प्रकारे झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.